नागपूर बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर शिवलिंग पटवे सर आपल्या सोबत आहे. सर, नेमकं काय झालं? तिसराही पेपर फुटल्याची माहिती आहे, काय वास्तविकता आहे? ह्यामध्ये हा पेपर फुटीचा प्रकार नाही आहे. कुणीतरी याच्यामध्ये गैरप्रकार करण्यासाठी केलेलं हे वैयक्तिक लेवलवरचं काम आहे आणि जो की सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही हाणून पाडलेला आहे. संबंधित केंद्रावरचे पर्यवेक्षक असतील, केंद्र संचालक असतील, आमचं यंत्रणा असेल, पोलीस विभाग असेल, यांच्या ह्या संयुक्त प्रयत्नातून ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा हा प्रयत्न या ठिकाणी हाणून पाडलेला आहे. आणि सगळे मोबाईल जे आहे याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचे आम्ही जप्त केलेले आहे. विद्यार्थ्यांचे मोबाईल पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत. त्यावर पोलीस यंत्रणा अधिक चौकशी करत आहे आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कार्यवाही होणार आहे. पेपर फुटला नाही तर नेमकं काय झालं मग नेमकं? कारण की तो प्रश्न म्हणजे परीक्षेच्या वेळेच्या आधी पेपर लोकांकडे गेला, म्हणजे त्याचा अर्थ फुटलाच होतो. तो मोबाईल होता, त्या विद्यार्थिनीचा जो मोबाईल होता तो मोबाईल 10:30 वाजता ती विद्यार्थिनी परीक्षा कक्षात गेली होती आणि परीक्षा कक्षात गेल्यानंतर ती साधारणतः 12च्या सुमारास परीक्षा कक्षातून वॉशरूमला जाण्याच्या निमित्तानं बाहेर आली आणि तिच्या मोबाईलमधील जे तिला साहित्य अवेलेबल झालं होतं त्याचा तिनं वापर करण्याचा प्रयत्न केला होता. तो तात्काळ मोबाईल आपण स्नॅच केलेला आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळं त्या मुलीला प्रयत्न करूनही तिला त्याचा गैरवापर करण्यात आलेला नाही आहे आणि हा सगळा प्रकार आम्ही हाणून पाडलेला आहे. तिसरा गणिताचा पेपरही असाच वेळेआधी गेल्याची माहिती आहे, जो चार्ट रिकव्हर करण्यात आला. हे पोलिसांच्या तपासामध्ये आढळून आलेली ही बाब आहे आणि त्याच मोबाईलमध्ये हे आहे. हा मोबाईलही पोलिसांकडंच जप्त केलेला असल्यामुळं तेही त्याचाही कोणालाही गैरवापर करता आलेला नाही आहे. दुसरं महत्त्वाचं, प्रश्नपत्रिका 25चा सेट असतो, काही याच्यावर 24च पोहोचल्याची तक्रार आहे, काय मला सांगा? ह्यामध्ये हे मटेरियल जे असतं प्रश्नपत्रिका गोपनीय प्रेसकडनं हे आलेलं असतं आणि हे पूर्णतः अत्यंत सीलबंद आणि गोपनीय रीतीने हे परीक्षा केंद्रावर पोहोचलेलं असतं आणि जे सील्ड पॅकेट आहे ते परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या समक्ष परीक्षागृहामध्ये फोडलं जातं आणि तिथं पंचनामा केला जातो. 2 विद्यार्थ्यांची त्याच्यावर सही घेतली जाते. स्वतः इन्व्हिजिलेटर, त्या ठिकाणी रनर, सहाय्यक केंद्र संचालक आणि केंद्र संचालक या सर्वांच्या स्वाक्षरीनं ते एनव्हलप उघडलं जातं आणि त्यामध्ये प्रश्नपत्रिका मोजल्या जातात आणि हे विद्यार्थ्यांच्या समक्ष सगळं केलं जातं. तर एखाद्या एनव्हलपमध्ये 25च्या ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघाल्या असतील तर हे गोपनीय प्रेसकडनं आलेलं मटेरियल असतं, त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार झालेला नसतो. सर, त्याच्या तक्रारी आल्या असंही कळतं तुमच्याकडे? त्याची आम्हाला रिपोर्टिंग मिळत असते. केंद्र संचालक आपापल्या कस्टोडियनला रिपोर्ट देतात. एखाद्या एनव्हलपमध्ये जर एखादी प्रश्नपत्रिका कमी मिळाली तर आणि त्याचा रिपोर्ट आमच्यापर्यंत येत असतो आणि तो रिपोर्ट आम्ही आमच्या राज्यमंडळाला कळवत असतो. सर, याच्यात खाजगी ट्युशन क्लासेसच्या आणखी एका शिक्षकाला, कुटांगळे नावाच्या शिक्षकाला पोलिसांनी रात्री अटक केलेली आहे, काय सांगणार? आता हा पोलीस तपासाचा भाग आहे आणि पोलीस विभागाकडनं याच्यात कार्यवाही होत आहे आणि पोलिसांकडनं जशी कार्यवाही पुढे होत जाईल त्या पद्धतीने याच्यामध्ये दोषीवर आम्ही पण आमच्या लेवलवर कार्यवाही करणार आहोत. खाजगी ट्युशन क्लासेसचं नेटवर्क यात इन्व्हॉल्व आहे असं वाटतं काय कुणाच? ह्याविषयी हा पोलिसांच्या तपासाचाच भाग असल्यामुळं पोलिसांकडनं जे आम्हाला येतील नावासमोर तर त्यांच्यावर आम्ही भविष्यामध्ये कार्यवाही नक्की करणार आहोत. संशयाचा बोर्ड जे आहे ते बोर्डाच्या अधिकाऱ्यांपर्यंत जात आहे, काय वास्तविकता आहे? कारण की संगनमत असल्याशिवाय पेपर लीक होणार नाही किंवा अशी माहिती पुढे येणार नाही, 25 पैकी 24च पेपर जाणार नाही. ही पेपर पाठवण्याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ठरलेली आहे. यामध्ये गोपनीय प्रेसकडनं सगळं मटेरियल जे आहे बोर्डामध्ये अत्यंत सुरक्षित रीतीनं सील्ड स्वरूपामध्ये आलेलं असतं. त्यानंतर ह्या ठिकाणावरून हे सगळं मटेरियल सील्ड स्वरूपामध्ये संबंधित कस्टोडियनकडे दिलं जातं. यामध्ये कुठेही सील ओपन होण्याची अजिबातच शक्यता नाही आहे. जसं पोलीस SIT मार्फत चौकशी करते तसंच शिक्षण बोर्ड चौकशी करणार आहे का या सगळ्या प्रकरणाची? आम्ही आमच्या लेवलवर चौकशी करणार आहोत. आमची चौकशी अंतर्गत सुरूसुद्धा आहे आणि याच्यामध्ये जे काही आम्हाला आढळून येईल त्यावर आम्ही कार्यवाही करणार आहोत. आमचं काम सुरू आहे. बोर्डानं कुठल्या दिशेनं कशा प्रकारची चौकशी सुरू केली? आम्ही जाणून घेत आहोत की आमचे जे पाकिटं शाळांवर पोहोचलेले असतात म्हणजे परीक्षा केंद्रावर, तर ते 11च्या आधी कुठं फुटलेली आहेत का याबाबतचे आम्ही अहवाल आमच्या कस्टोडियनकडून मागवत आहोत आणि ह्यामध्ये जर आम्हाला दोषी आढळून आले तर त्यावर आम्ही नक्की कार्यवाही करणार आहोत. बोर्डातले लोक दोषी आढळले, त्याची चौकशी तुम्ही सुरू केली, काय कारवाईची तरतूद आहे? जर शासकीय कर्मचारी याच्यात असतील तर या कुणावरही पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवणे हे याच्यामध्ये पहिली कारवाई आहे आणि बाकी प्रशासकीय कार्यवाही निलंबित करणे, त्यावर तरतुदीप्रमाणे कार्यवाही करणे हा नियमित प्रशासकीय कामाचा भाग आहे. शेवटचा प्रश्न माझा, पोलीस स्वतंत्र चौकशी करतायत, तुम्ही चौकशी समिती किंवा चौकशी समिती नेमलेली आहे, चौकशी सुरू आहे, पुढच्या पेपरसाठी असं होऊ नये म्हणून काय काळजी? ह्यामध्ये आम्ही बोर्ड म्हणून आम्ही आमची पूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे
कुठेही आमचे जे केंद्र संचालकांकडे पेपर जातात हे रनरच्या माध्यमातून कस्टोडियनपासून रनर आणि रनरकडून केंद्र संचालक अशी ही साखळी आहे. तर आम्ही आमचे जे केंद्र संचालक आहेत, आमचे जे रनर आहेत, आमचे जे कस्टोडियन आहेत त्यांना कठोर सूचना दिलेल्या आहेत की प्रश्नपत्रिका ह्या एकदम ॲक्युरेट काटेकोरपणानं वेळेच्या आधी कुठेही जाणार नाही त्याची काळजी घ्यावी. आमच्या रनरनी केंद्र संचालकांना हँडओव्हर करताना पाकिट ते सील पॅकेट आहे की नाही याची खात्री करावी आणि प्रत्येक इन्व्हिजिलेटरनं ते पाकिट फोडताना विद्यार्थ्यांच्या समोर दाखवून त्यांना हे पॅकेट सील आहे याची खात्री करूनच पंचनामा करूनच हे पाकिट फोडण्यात यावेत अशा आमच्या सगळ्यांना स्पष्ट सूचना आहेत. 12वीत घडलं, 10वीत असं काही नाही घडलं? अजिबात नाही घडलेलं. 12वीमध्ये जो आहे तो गैरप्रकार वैयक्तिक लेवलवर केलेला गैरप्रकार आहे तो आमच्या सतर्क यंत्रणेने हाणून पाडलेला आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते नागपूर विभागीय अध्यक्ष बोर्डाचे डॉक्टर निशिकांत पटवे सर. पेपर फुटले नाहीत तर सेंटरवर प्रश्नपत्रिका जी आहे ती गेली असं ते म्हणतात. बोर्डानं ही संयुक्त चौकशी जी आहे ती याची सुरू केलेली आहे. कॅमेरामॅन सचिनसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.